मायक्रोवेव्हचा मार्ग म्हणजे एका रिकाम्या पाईपमधून ऊर्जा कशी न्यायची? ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का? कोणतीही तार नाही, काही नाही, फक्त एक पोकळ पाईप आणि त्यातून ऊर्जा पाठवायची. हे अशक्यच वाटतं. पण आज आपण बघणार आहोत की हे कसं शक्य आहे. तर प्रश्न हा आहे की ही जी शक्तिशाली अदृश्य ऊर्जा आहे तिला फक्त एका पोकळ धातूच्या नळीतून कसं काय मार्गस्थ करायचं? विचार करा, आत कोणतीही तार नाहीये. मग ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार कशी? हेच तर ते इंजिनिअरिंगचं कोड आहे जे आपण आज सोडवणार आहोत. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपण नेहमीच्या तारा का नाही वापरू शकत. म्हणजे घरात विजेसाठी तर आपण ताराच वापरतो ना, मग इथे काय अडचण आहे? अडचण आहे, आणि ती आहे उच्च फ्रिक्वेन्सीची. बघा, आपल्या घरातली वीज ती कमी फ्रिक्वेन्सीची असते. त्यामुळे ती सामान्य तारांमधून अगदी आरामात वाहते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा गोष्ट मायक्रोवेव्हच्या प्रचंड उच्च फ्रिक्वेन्सीची येते ना, तेव्हा याच तारा अक्षरशः गळक्या पाईपसारखं काम करायला लागतात. म्हणजे त्यातून मौल्यवान ऊर्जा चक्क बाहेर गळायला लागते आणि मग त्या पूर्णपणे अकार्यक्षम ठरतात. म्हणजेच आपल्याला असा काहीतरी मार्ग हवाय जो या मायक्रोवेव्ह ऊर्जेला गळू देणार नाही, तिला अगदी बंदिस्त करून सुरक्षितपणे पुढे घेऊन जाईल. पण मग असा मार्ग आहे तरी कोणता? आणि ह्या इतक्या मोठ्या आव्हानावरचं उत्तर ते आश्चर्यकारकपणे साधं आहे. फक्त एक पोकळ धातूची नळी. हो, खरंच. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. यालाच म्हणतात आयताकृती वेव्हगाईड. हो, तीच एक साधी पोकळ धातूची नळी. आत काही नाही, कोणतीही तार नाही. आणि हीच ती रचना आहे जी मायक्रोवेव्ह ऊर्जेला अक्षरशः ताब्यात ठेवते. आता गंमत अशी आहे की यात फक्त एकच वाहक म्हणजे कंडक्टर असल्यामुळं ऊर्जा सरळ रेषेत जाऊच शकत नाही. तिला एका वेगळ्या खास मार्गाने जावं लागतं. हे नेमकं कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी ना एक सोपी कल्पना करूया. विचार करा की हा वेव्ह गाईड म्हणजे आरशांच्या भिंती असलेला एक हॉलवे आहे आणि आपली ऊर्जा लहर याच हॉलवेमधून प्रवास करणार आहे. बरं, मग ह्या आरशांच्या हॉलवेमध्ये ऊर्जा लहर कशी प्रवास करते? तिचे काही खास नियम आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला, तेच नियम आता समजून घेऊया. पहिला नियम म्हणजे या हॉलवेमध्ये लहर सरळ रेषेत जाऊच शकत नाही. त्याऐवजी ती आरशांच्या भिंतींवर आदळत आदळत एका विशिष्ट झिगझॅग पॅटर्नमध्ये पुढे जाते. या प्रत्येक पॅटर्नला म्हणतात मोड. आणि ह्या सततच्या परावर्तनामुळे म्हणजे रिफ्लेक्शन्समुळे ऊर्जा त्या नळीच्या आत अगदी बंदिस्त राहते. आता यात मुख्यत्वे 2 प्रकारचे मोड्स किंवा पॅटर्न्स असतात. पहिला आहे टी मोड म्हणजे ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक. यात काय होतं तर इलेक्ट्रिक फील्ड हे लहरीच्या प्रवासाच्या दिशेला अगदी आडवं असतं. आणि दुसरा आहे टीएम मोड म्हणजे ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक. नावाप्रमाणेच यात मॅग्नेटिक फील्ड आडवं असतं. असं समजा की हे ऊर्जेच्या प्रवासाचे 2 वेगवेगळे डान्स मूव्ज आहेत. आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कट ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय? तर प्रत्येक वेव्हगाईडची एक किमान ऊर्जा पातळी ठरलेली असते. समजा येणाऱ्या लहरीची ऊर्जा त्या पातळीपेक्षा कमी असेल तर ती लहर पुढे जाऊच शकत नाही. ती तिथेच विरून राहते, संपून जाते. जणू काही तो आरशांचा हॉलवे पार करण्यासाठी तिच्यात पुरेशी ताकदच नाहीये. मग सर्वात कार्यक्षम मार्ग कोणता, ज्याला कमीत कमी ऊर्जा लागते? त्याला म्हणतात डॉमिनंट मोड. आणि तांत्रिक भाषेत याचं नाव आहे TE10. 10 का? कारण यात ऊर्जा रुंद भिंतीवर फक्त एकदाच उसळी घेते आणि अरुंद भिंतीवर 0 वेळा म्हणजे अजिबात नाही. हाच तो सर्वात सोपा मार्ग आहे आणि म्हणूनच बहुतेक उपकरणांमध्ये हाच मोड वापरला जातो. ठीक आहे, तर आता आपल्याला कळलं की हा प्रवास झिगझॅग आहे. पण या झिगझॅग प्रवासाचे काही असे परिणाम आहेत जे ऐकून थक्क व्हायला होतं. असं वाटतं की ते थेट भौतिकशास्त्राच्या नियमांनाच आव्हान देत आहेत. चला बघूया काय आहे हे. यात पहिला वेग आहे ग्रुप व्हेलॉसिटी. हा अगदी सोपा आहे. हे म्हणजे त्या ऊर्जा पॅकेटचा खरा वास्तविक वेग. तो जो भिंतींवर आदळत झिगझॅग करत पुढे जातोय ना, तो वेग. आणि दुसरा आहे फेज व्हेलॉसिटी. आता हा जरा विचित्र प्रकार आहे. लक्षात घ्या, हा ऊर्जेचा खरा वेग नाहीये. हा फक्त भिंतींवर दिसणारा जो लहरींच्या शिखरांचा पॅटर्न आहे ना, त्याचा आभासी वेग आहे. आणि इथेच तर सगळी गंमत आहे. ऊर्जेचा जो खरा वेग आहे म्हणजे ग्रुप व्हेलॉसिटी, तो अर्थातच नेहमी प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.
कारण झिगझॅग मार्गाला जास्त वेळ लागणारच. हे अपेक्षित आहे. पण तो जो भिंतींवर दिसणारा आभासी पॅटर्न आहे ना, म्हणजे फेज व्हेलॉसिटी, त्याचा वेग नेहमी प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. हो, ऐकलत ते बरोबर आहे. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त. आता थांबा, घाबरू नका. यामुळे आइन्स्टाईनचा कोणताही नियम मोडला जात नाहीये. कारण कोणतीही खरी माहिती किंवा ऊर्जा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जात नाहीये. तो फक्त एक आभासी पॅटर्न आहे जो तसा दिसतोय. हे सगळं ऐकायला खूपच तांत्रिक वाटत असेल नाही का? पण विश्वास ठेवा, हीच साधी पोकळ नळी आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक महत्वाच्या तंत्रज्ञानाचा कणा आहे. चला बघूया ही आपल्याला कुठे कुठे भेटते. हे तंत्रज्ञान कुठे वापरलं जातं? बरं, विमानांना दिशा दाखवणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रडारमध्ये, हवामानाचा अंदाज देणाऱ्या रडारमध्ये, सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये, एवढंच काय क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीमध्ये सुद्धा. आणि सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे शॉपिंग मॉलमधले जे स्वयंचलित दरवाजे असतात ना, त्यातल्या मोशन डिटेक्टरमध्येही याच वेव्हगाईडचा वापर होतो. तर पुढच्या वेळी जेव्हा यापैकी कोणतंही तंत्रज्ञान आपल्यासमोर येईल तेव्हा एक क्षण थांबा आणि आठवा की त्यामागे एक साधी पोकळ धातूची नळी आहे, जी भौतिकशास्त्राच्या नियमांना वापरून एका आरशाच्या हॉलवेसारखं काम करते. विचार करा, जर एक साधी रिकामी नळी अदृश्य ऊर्जेला इतक्या प्रभावीपणे नियंत्रित करू शकते, तर आपल्या डोळ्यांसमोर अजून अशी कितीतरी शक्तिशाली आणि अद्भुत तत्त्व लपलेली असतील, नाही का?